मला 3-4 दिवसापासून डायरेक्ट कुठलाच त्रास नाही. अरे वा. पित्ताचा त्रास जास्त प्रमाणात आहे मला. ओके ओके. बघा आणि बदल ठीक आहे ना. हां, हे चालू ठेवायचं. ठीक आहे ना. थंडीची म्हणजे थंडी मला कधीच निघत नाही खूप आवड, पण मला थंडीच वाजत नाही. चारला लगेच जागी यायला थंडीच गायब होऊन जाते माझी. क्या बात आहे. मग आणखी काय पाहिजे? आणि फुल एनर्जी. फुल येणार दिवसभर फुल येणार आहे ना. क्या बात. हा बोला. आपण ज्यावेळेस श्वास घेतो हां त्यावेळेस आपल्या फुफ्फुसाच्या बाहेरच्या बाजूला ज्या रक्तकोशिका असतात, मला फक्त एवढंच माहिती होतं की त्या रक्तकोशिका ऑक्सिजन खेचून आणि आपलं रक्त शुद्ध करतात. पण त्याच्या व्यतिरिक्त श्वासाचा एवढा उपयोग आहे आणि आपला जो शिळा श्वास म्हणजे आपल्या लंग्स मध्ये साठून राहतो हे मला बिलकुल माहित नव्हतं. हां, शिळी हवा तिथेच राहते त्याच्यामुळे हे मला बिलकुल माहित नव्हतं. म्हणजे याचं जे तंत्र आहे ना हे अजिबात मला माहित नव्हतं. प्राणायामाचं तंत्र. हो. मला पहिले 2 दिवस आहे ना इतरांना एवढ्याला फोन करून उठावं लागायचं. बरेच जण माझ्या फोनवरच उठायचे, पण आज आणि काल अगोदर रेडी राहत एवढा मोठा आलो म्हणजे त्यांचीच त्यांना स्वतःहून उठली. कारण तुमचा जो ग्रुप आहे ना, तुम्ही माहीत नसतानाही विश्वास ठेवून आलाय. त्याच्यामुळे हे जे आहे ना, आणि हे आपण जे आलोय, आपण जे तयार झालोय, आपल्याला काय वाटतं की ते आपलं कर्तृत्व नाही आहे. ते आपले जे पाठीमागचे जे आहेत ना, त्यांनी जे काही केलेलं आहे ना, जे काही परंपरा निर्माण केली, आपल्याला इथपर्यंत आणून ठेवलं. म्हणून तुम्ही सहज हे काय 500 रुपये लोकांकडे नाही काय इथे. आणि हा तुम्हाला काय वाटतं 500 रुपयाचा कोर्स आहे. आम्हाला 500 रुपये भरायचे ते सुद्धा माहित नव्हतं. पैशाचा विषय नाही, पण मग सांगितलं नाही यांनी, ते चांगल्यासाठीच सांगितलं. अगोदर जर 500 सांगितलं तर बरेच जण आले नसते. त्यांचे ते विस्तृत सांगून हे बघा 500 रुपये काहीतरी निमित्त आम्ही तुम्ही- आम्ही ठरवलं होतं आपण डायरेक्ट वन टाइम पे करू, नाही जर कोणी ते केलं तर मग आपल्याला हे करायचं. पण हे पण सांगतो तसं करायचं नाही. त्या व्यक्तीला सांगायचं किंमत नाही, 500 रुपये. किंमत नाही. त्याची जर तयारी असेल ना, मग आपल्याला काहीच माहित नाहीये तरी सुद्धा आपण करतो. ही श्रद्धा आहे. पण काय विश्वास ठेवते तो. कसं होतं ते आधी जर सांगितलं ना ते थोडं कसं आता अनुभव आल्यावर बरं माणूस किती द्यायला प्रसार करण्यासाठी नाही. तुमचा आता बघा, तुम्ही आता एवढे लोक आहे ना, तुमचा अनुभव जेव्हा तुम्ही लोकांना तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवला की नाही. 2016 साली मी केलं. मी बऱ्याच जणांना सांगितलं होतं असं असं, कोणी तयार नाही झालं. माझी खूप इच्छा होती बाबा काय हवं का त्याशी मी तुमच्याकडे आलो. ते जेव्हा तो फोटो बघितला मला म्हणजे असं काहीतरी आहे चालू. मी जेव्हा पाहिलं तेव्हा लगेच ते झालं. कारण हे आपण ठरवून होत. तुम्हाला काय वाटतं तुम्ही ठरवलं म्हणून झालं.